सर्वोच्च नेते शरदचंद्र पवार जी, शिवसेनेचे लढाऊ नेते संजय राऊत जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन एक लढाऊ नेते जितेंद्र आव्हाड जी, आमदार रोहित पवार जी, आमदार सुनील भुसारा जी, माजी आमदार पांडुरंग बरोरा जी, ज्योती ठाकरे जी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य आणि शहापूर आणि वाडा तालुक्याचे सेक्रेटरी कॉम्रेड भरत वळंबा आणि कॉम्रेड चंदू धांगडा, मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व आदरणीय नेतेगण आणि आजच्या या सभेला प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व लढाऊ बंधू आणि भगिनींनो, या वेळची लोकसभेची निवडणूक ही साधी लोकसभेची निवडणूक नाहीये. आजचं हे जे मोदीचं सरकार आहे हे गेल्या 77 वर्षामध्ये भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातलं सर्वात जनविरोधी, सर्वात धनिक धार्जिण, सर्वात हुकुमशाही, सर्वात धर्मांध आणि सर्वात संविधान विरोधी सरकार आहे. आणि हे सरकार या अरबी समुद्रामध्ये बुडवण्यासाठी आपण सगळे लोक या ठिकाणी जमलेलो आहोत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आज आपण बघा, या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचे 4-5 प्रश्न 5-5 सेकंदामध्ये मी बोलणारे, वेळ कमी आहे. हा ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रातले सर्वात मोठे तलाव, सर्वात मोठी धरणं कुठल्या जिल्ह्यात आहेत हो? याच जिल्ह्यात आहेत की नाही? याच शहापूर तालुक्यात आहेत की नाही? तानसा तलाव, वैतरणा तलाव, भातसा तलाव, सर्वात मोठे जलसाठे महाराष्ट्रातले या जिल्ह्यामध्ये. पण या जिल्ह्यामध्ये शेतीला पाणी किती आहे? 2% जमीन सुद्धा ओलिताखाली नाही. ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यामध्ये एकच परिस्थिती आहे. अरे शेतीला सोडा, प्यायला तरी पाणी आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये? आपल्या सर्वांना माहिती आहे अत्यंत भयानक अवस्था आहे. आता एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय अवस्था. बेरोजगारीची परिस्थिती. मोदी साहेब 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार होते. 20 कोटी आतापर्यंत द्यायला पाहिजे होत्या. किती दिल्या? अरे ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यापैकी 8 कोटी लोक आज बेरोजगार झाले. हे सरकारचे आकडे आहेत, माझे आकडे नाहीत, भाजपच्या सरकारचेच आकडे आहेत. शेतकरी गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या 1,04,74 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केला. या देशामध्ये सर्वात जास्त संख्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. लांछनास्पद गोष्ट आहे. या मोदी सरकारने एक तरी शेतकऱ्याचं 1 नव्या पैशाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं का? गेल्या 10 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने केलं. याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. पण केंद्र
सरकारने एक नवा पैशाचं कर्ज हे माफ केलं नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, शरद पवारजी देशाचे कृषी मंत्री असताना लाखो कोटी रुपयाचं देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करण्यात आलं 2008 मध्ये. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांचं एक नवा पैसा नाही, पण मूठभर उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज हे यांनी माफ केलं. यांना लाजा वाटत नाही. शेतकरी मरतायत, पण यांनी मोठमोठ्या भांडवलदारांची 16 लाख कोटी रुपयांची कर्ज ही माफ करायला यांना लाजा वाटत नाही. अशा सरकारला निवडून द्यायचं पुन्हा? अशा सरकारच्या खासदार कपिल पाटीलला निवडून द्यायचं पुन्हा? तो शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधी आहे. आज इथे आमचे आदिवासी बांधव आणि भगिनी हजारोच्या संख्येने आलेले आहेत. अनेक जण लाल बावटे घेऊन आलेले आहेत. अनेक जण भगवे बावटे शिवसेनेचे घेऊन आले आहेत. अनेक जण काँग्रेस राष्ट्रवादीचे तिरंगे बावटे घेऊन आलेले आहेत. एक जबरदस्त एकजूट आज या ठिकाणी झालेली आहे. पण आदिवासींचा वन अधिकाराचा कायदा 2006 मध्ये झाला. तेव्हा सुद्धा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, शरद पवार कृषी मंत्री होते. पण तो कायदा लाल बावट्याचे 64 खासदार दिल्ली मध्ये होते आणि त्यामुळे तो कायदा झाला. ही काळ्या दगडावरची रेग आहे. पण अंमलबजावणी झाली का? आदिवासींच्या नावावर जमिनी झाल्या काय? अनेकांच्या झालेल्या नाहीत. आणि आता मोदी सरकारने वन संरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती करून या वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी कशी होणार नाही, आदिवासींच्या नावावर जमिनी कशा होणार नाहीत, यासाठी संबंध षडयंत्र रचलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरोरा साहेबांनी बरोबर सांगितलं, 35 सेक्शनचा उल्लेख केला. तो सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, मनरेगाचा प्रश्न, रोजगार हमीचा प्रश्न, हे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. या सगळ्यासाठी हे मोदी सरकार परत आलं. मी तुम्हाला सांगतो, दाव्याने एकही प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला आणावं लागेल, यात मात्र शंका नाहीये. मित्रांनो, एक दोन गोष्टी 2-2 मिनिटात सांगून संपवणार आहे. हे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे. 2 मुख्यमंत्र्यांना अटक केली. अरविंद केजरीवालना सर्वोच्च न्यायालयाने परवा जामीन दिली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे काल बाहेर आले. जबरदस्त कालचं भाषण तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. अरविंद केजरीवाल आपल्या इंडिया आघाडीचे आणखीन एक नेते. झारखंडचे मुख्यमंत्री, आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन जेलमध्ये खितपत पडलेले आहेत. भीमा कोरेगावचे अनेक मानवाधिकार कार्यकर्ते, बुद्धिजीवी 5-5 वर्ष जेलमध्ये पडलेले आहेत. अनेक पत्रकार जेलमध्ये आहेत. प्रबीर पुरकायस्थ सारखे गेले 8 महिने जेलमध्ये आहेत. अनेक विद्यार्थी नेते जेलमध्ये आहेत. अशा तऱ्हेची ही हुकुमशाही सरकार, या हुकुमशाही सरकारला जर उडवायचं असेल तर आपल्याला सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणावं लागेल, याच्याबद्दल मात्र शंका नाही. हे मोदी साहेब काय बोलले होते 2014 मध्ये? न खाऊंगा न खाने दूंगा. अरे काय झालं? निवडणूक रोखे बघितले,
8,500 कोटी रुपये या भारतीय जनता पार्टीने निवडणूक रोख्यांमध्ये खंडणीखोर होऊन या ठिकाणी लोकांकडून वसूल केले. 8,500 कोटी रुपये कमी रक्कम आहे. हे खरे भ्रष्ट आणि यांनी भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपाखाली अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक केली. आणि ज्यांनी खरे भ्रष्टाचार केले 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, आदर्श सोसायटीचा घोटाळा, महाराष्ट्र सदनाचा दिल्लीचा घोटाळा, या सगळ्यांनी ते केलं. त्यांच्यासाठी मोदी साहेबांनी एक नवीन मशीन आणलं. त्याचं नाव बीजेपी वॉशिंग मशीन आणि त्याचं नाव मोदी वॉशिंग पावडर. या दोघांच्या वतीने मशीन मध्ये टाकले आणि त्या ठिकाणी पांढरे शुभ्र करून हे लोक बाहेर आले. कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी उपमुख्यमंत्री झाला, कोणी खासदार झाला. हे आहे यांचं भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आज आम्हाला अभिमान आहे या सगळ्या गद्दारांनी आदरणीय शरद पवार साहेबांची साथ सोडली, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडली. पण ज्यांनी ही साथ सोडली, जे सूर्याची पिसाळ झाले, जे या ठिकाणी आज अशी गद्दारी केली, महाराष्ट्रातली जनता या गद्दारांना उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना गद्दारी करायला ज्यांनी लावली असे भाजपवाले यांना तर हा महाराष्ट्र कधीच सोडणार नाही. कपिल पाटलांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांना सोडणार नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सोडणार नाही. संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याचे शिल्पकार होते हे सुद्धा होऊ देणार नाही. आणि त्यासाठी ही इंडिया आघाडी बनलेली आहे, महाविकास आघाडी बनलेली आहे. येणाऱ्या या काही दिवसांमध्ये सुरेश बाया मामा म्हात्रे, तुतारी वाजवणारा माणूस, याला प्रचंड बहुमताने या सबंध भागामध्ये आपल्याला गावोगाव फिरायचंय, गल्लोगल्ली फिरायचंय, पाड्या पाड्यामध्ये फिरायचंय आणि लोकांना पटवून सांगायचंय की हे आपल्याला जर तारायचं असेल, जनतेला तारायचं असेल, देशाला तारायचं असेल तर इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, सुरेश बाया मामा म्हात्रे आणि तुतारी वाजवणारा माणूस, इतरत्र ठाणे पालघर जिल्ह्यातले शिवसेनेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, इतर बाकी सगळे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहेत. त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ऑलरेडी सुरू केलेले आहे. गेले अनेक दिवस आम्ही फिरतोय. येत्या 8 दिवसामध्ये हा सबंध मतदारसंघ पालथा घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून लाल बावटा सुरेश बाया मामा म्हात्रे यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान, लाल सलाम.